मित्रांनो नमस्कार. लालबाग बीट्स, लालबाग परळचा लालबाग बीट्स आणि माझ्या पाठी तुम्ही बघताय लालबाग बीट्सची स्वतःची गाडी. मित्रांनो शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. एका टायमिंगला आपलीच पोरं पत्र्यांच्या डब्यावरती वाजवणारे आज आपण बघतोय त्याचा एक मोठा वटवृक्ष झाला आहे. ती म्हणजे लालबाग बीट्सची गाडी. ह्या क्षणाला तुला काय वाटतं की नेमका आपण बोलतो ना, म्हणजे आता भूतकाळात मी तुला घेऊन जातो, काय बोलतोय? खूप छान वाटते. आजचा दिवस आहे तो खूप छान वाटतो आहे. खूप खरतर प्रवास होता. लहानाचे मोठे आम्ही इकडे लालबागमध्ये झालो. छोटे इन्स्ट्रुमेंट वगैरे घेऊन आज भव्यदिव्य असा लालबाग बीट्सचा परिवार जसा उभा राहिला तसा इन्स्ट्रुमेंट पण उभे राहिले आहेत. आज त्या निमित्ताने आमचा मित्र आहे मनीष पवार, त्याच्या तो आता नाही आहे आपल्या ह्याच्यात, तर त्याच्या आज जन्मदिवशी आम्ही आज हे मोठं पाऊल उचललं आहे आणि ही आमची गाडी घेतलेली. इन्स्ट्रुमेंट कॉल ऑर्डरसाठी आपल्याला कुठे जातेवी पोर्टर बुक करायला लागायचा, गाडी बुक करायला लागायची, सामान ठेवण्यासाठी, सामान विस्कळे होण्यासाठी. तर त्याच्यासाठी आम्ही स्वतःचं वाहन हे आम्ही आज या क्षणी म्हणजे घेतलेलं आहे. खूप मला आनंद वाटतो आहे की म्हणजे खरं तर प्रवास आम्ही पूर्ण करतो आहे. तू आता बाकीचे पण आपले भरपूर काही म्युझिकलचे आपले जे ग्रुप आहेत, काय संदेश देऊ शकतो? कारण का हा प्रवास छोटा नाही आहे. नाही, खूप चांगलं वाटते. असंच माझ्याप्रमाणे तुम्ही पण म्युझिकल ग्रुपने पुढे जावं. खूपशा मुलांच्या म्हणजे म्युझिकल ग्रुपच्या गाड्या आहेत, छोट्या गाड्या आहेत, त्यांनी पण असंच मोठं भव्य दिव्य वटवृक्ष व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि त्यांनी पण म्हणजे जर स्वतःची व्हेरिकल म्हणजे गाडी असेल तर तुम्हाला सामान ठेवायला, सामान ऑर्डरची तिकडे जायला, तुम्हाला प्रवास करायला खूप सोपं वाटेल आणि सोपं काम होईल. थोडं महाग वाटेल पण काम सोपं होईल तुमचं आणि काम चांगलं होईल. मित्रांनो, मी परत एकदा आपल्या लालबाग बीट्सला शुभेच्छा देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा प्रवास एवढा खडतर आहे ना, अजूनही मुलं म्हणजे एवढे स्ट्रगल करतात आहे ना, पण एक आहे त्यांच्या पाठीमागे म्हणतात ना त्यांची मेहनत आणि त्यांचा सगळा मित्र परिवार आणि त्याच्याबरोबर त्यांची अजून एक साथीदार म्हणजे ही त्यांची लालबाग बीट्सची हक्काची गाडी.